खताच्या पिशव्या गाडीवर नेत होतो. गाडी घसरली, पिशव्या पण पडल्या आणि आम्ही पण पडलो. तर नमस्कार मंडळी, मी आहे जागृती. लास्ट टाइम असंच खत टाकलेलं आणि भरपूर पाऊस झालेला. मग दादा मम्मीला वाटलं की त्याचा काही इफेक्ट झालेला दिसत नाही म्हणून पुन्हा एकदा खत टाकायचं होतं. पण ह्यावेळेस ना मी, राणू आणि मम्मीच होतो. म्हणलं चिखलातून गाडी चालवायची सवय आहे मला. हा एवढासा चिखल माझ्यासाठी काहीच नाही. आणि मीच नाही तर राणूला पण माझ्यावर विश्वास. मग काय फुल कॉन्फिडन्स मध्ये गाडी पुढे घेतली आणि पडलो चिखलात. उठलो. पहिले तर बघितलं कोणी पाहिलं नाही ना आपल्याला, कारण ते महत्वाचं आहे. आणि लाज नसल्या का परत एकमेकींकडे बघून हसत बसते. आता तिथं गाडीवर ठेवून द्यायला कोणी येणार नव्हतं. मग काय कोणी यायच्या अगोदर पटकन उचलल्या पिशव्या आणि ठेवल्या गाडीवर. खरंच लिटरली आम्ही त्या दिवशी 2-3 वेळा पडलो होतो. कधी राणूमुळे पडायचं तर कधी माझ्यामुळे. जाताना म्हटलं आता चिखलातून नाही घ्यायची, वरून घ्यायची गाडी. वरून घ्यायची पण भीती वाटत होती. राणू तर पहिलेच उतरून थांबलेली. मग काय भाई, आपला मस्त रानातला पोशाख परिधान करून रेडी झालो खत टाकायला. पण छोट्याशा भाऊरायांची कमतरता मात्र जाणवतच होती. कारण तो असला की त्याला चिडवायला खूप मज्जा येते.